वसई विरारकरांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे। 2025 पर्यंत वसई विरारमधील ज्या अनधिकृत बांधकामं आहेत, चाळी असतील किंवा ज्या इमारतींना ओसी अद्याप मिळाले नसतील, त्यांना पाण्याचं कनेक्शन अद्याप मिळालं नसेल, त्यांना आता महापालिका पाणी देणार आहे। होय, म्युनिसिपालिटीचं पाणी हे आता स्लम एरियामध्येही पोचणार आहेत आणि ज्या इमारतींना ओसी नाही आहेत त्यांनाही पोचणार आहेत। आपल्यासाठी बोलण्यासाठी आता वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर हे स्वतः आहेत। सर, काय सांगाल की हा निर्णय जो घेतलेला आहे तो काय आहे नेमका? हा निर्णय असा आहे की आपल्या सर्वांना ठाऊक आहे, वसई तालुक्यामध्ये स्लम एरिया ही खूप आहे। अनेक लोकांनी रूम्स फ्लॅट विकत घेतलेले आहेत, परंतु बिल्डरांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे त्या बिल्डिंगला ओसी मिळालेलं नाही आहे। त्या व्यतिरिक्त वसई तालुक्यात जो ग्रामीण पट्टा आहे, हा संपूर्ण ग्रामीण पट्ट्यामध्ये सगळे आपले स्थानिक भूमिपुत्र राहत आहेत। त्यांनी घरं बांधलेली आहेत, परंतु परमिशन हे कोणाकडे नाही आहे। ह्यामुळे आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे की इतर ठिकाणी लोक पाणी कुठेतरी नन कनेक्शन चोरीने घेणार, त्यापेक्षा त्यांना ऑफिशियली पाणी कनेक्शन कसं देता येईल। कोर्टाची गाईडलाईन होती 2024ला, कोर्टाकडूनच आपल्याला पत्र आलेलं होतं की अनधिकृत चाळी असू दे, घरं असू दे, बिल्डिंग्स असू दे, त्यांना पाणी देऊ नये। परंतु जे लोकनेते आप्पा युवा आमदार क्षितिज ठाकूर ह्यांचं असं मत आहे, आमच्या महापौराचंही असं मत आहे की वसई तालुक्यात राहणारा व्यक्ती नागरिक हा आपल्या विश्वासावर या ठिकाणी राहतो, तो कुठेतरी भडकडला जाऊ नये आणि त्याला एक मूलभूत गरज म्हणून पाणी आहे, तर पाणी त्याला मिळावा। त्यासाठी आज आम्ही हा एक निर्णय घेतलेला आहे। कोर्टाने ज्यावेळेला 2024ला निर्णय घेतला की मूलभूत सुविधा पूर्ण त्यात पाणी आलं अनधिकृत बांधकामानं की ते वाढणार नाहीत, असं वाटत नाही की कोर्टाची अवहेलना होते? असं काय कोर्ट ऑफ कंडक्ट? कोर्टाची अवहेलना होईल असं काही प्रकार आम्ही करणार नाही आहेत। आम्ही काय रूल्स अँड रेग्युलेशन बघूनच हे सगळं काम करणार आहोत। फक्त आमचं मत असं आहे की ह्यापुढे आम्ही काही इनलिगल होऊ देणार नाही आहे, त्यावर आमचं पूर्ण लक्ष असणार आहे। परंतु 2025पर्यंत ज्या लोकांची घरं झालेली आहेत त्या लोकांना पाणी देणं गरजेचं आहे आणि तो मिळावा, ह्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला। असं वाटत नाही की कुठेतरी अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळेल वगैरे, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये बांधकामं झालेली आहेत? अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन मिळेल असा प्रश्न नाही आहे, कारण आता सध्या आपली बॉडी बसलेली आहे। ठीक आहे, प्रशासकीय राजवटीत हे सगळं होत होतं। आता आमचं बायकरीने बरोबर लक्ष असते की कोणत्या ठिकाणी अनधिकृत चालू आहे आणि त्यावर आमचं लक्ष असते। आम्ही सगळ्या DMC AMCला त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका। या अगोदर जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्यावर कुठेतरी आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल, कारण त्याला कारण असं आहे, नागरिकांनी आपले पैसे दिलेले आहेत आणि ते कुठेतरी फसले गेलेले आहेत। परंतु यापुढे अनधिकृत बांधकाम वसई तालुक्यात होणार नाही, हे स्पष्टपणे आम्ही ह्या पुढे होणार नाही। पण जे होतील ह्या पुढे त्यांना बॅकडेटेडची जर घरपट्टी लावली तर कसं होईल? बॅकडेटेड घरपट्टी कधी लागत होती? प्रशासकीय वेळेला। आज बॉडी बसलेली आहे, महापौर बसलेले आहे, उपमहापौर बसलेले आहेत, आमचे स्टँडिंग सदस्य बसलेले आहेत, सन्माननीय नगरसेवक बसलेले आहेत। आज आम्ही जे बसलेले आहोत ते लोकांच्या विश्वासाने बसलेलो आहोत, त्यांना आम्ही तडा जाऊ देणार नाही। बॅकडेटनी जर कोणत्या पद्धतीची घरपट्टी वगैरे लागली गेली तर नक्कीच आम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू। ज्या इमारतींना ओसी नसतील त्यांनाही पाणी मिळेल, चाळी एरियामध्येही पाणी मिळेल? काय कॅटेगरी असेल, कसे पैसे भरावे लागतील आणि किती कनेक्शन असतील एका चाळीमागे, एका रूममागे, असं काय? ह्या सगळे गाईडलाईन अद्याप ठरलेले नाही आहेत, पण आपल्या सर्वांना ठाऊक आहे 1990पासनं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या गाईडलाईनप्रमाणे की त्यावेळेला ज्या चाळीला आपण वेगळा रेट लावत असतो, बिल्डिंगला वेगळा रेट लावत असतो, टॉवरला वेगळा रेट लावत असतो आणि बंगल्याला त्यांच्या क्षमतेनुसार रेट लावूनच आपण, असं नाही आहे की तो एखाद्या चाळीमध्ये राहतो अनधिकृत आहे म्हणून त्याला 4 पट पाणीपट्टी लावून त्यांना कनेक्शन देणे। सगळ्यांना त्या त्या लेवलचाच चार्जेस करून कनेक्शन दिले जाते। नक्की आताही बघितलं तर थोडे कधी आधीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रेशर कमी येतं। हे जे कलेक्शन वाढतील, कनेक्शन जर वाढलं तर थोडंसं प्रेशर कमी होणार का? पाणी सगळ्यांना पुरेल काय सर? आपल्याकडे भरपूर असा पाणी, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की 1990 साली आपल्याकडे 4 MLD पाणी होतं। आज आपल्याकडे जवळजवळ 400 MLD पाणी आहे।
म्हणजे उसगावचा जवळजवळ आपल्याकडे 25 MLD पाणी आहे, पेहलारचा 10 ते 15 MLD पाणी आहे, सूर्या फेस 1चा 100 MLD, फेस 2चा 100 MLD आणि MMRDकडनं आपल्याला 160-165 MLD पाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता आपल्याला भासणार नाही. भविष्यात 1-2 वर्षात मला वाटतं अद्याप 200 ते 300 MLD पाणी आपल्याला मिळेल. सुसरी डॅमचं काम चालू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर सध्या आपल्याकडे कोळसापाडा धरणाचं काम चालू आहे, त्या माध्यमातून 150-200 MLD वांद्री प्रकल्प असेल, 2 ते 250 MLD पाणी पुढच्या 2 वर्षात आपल्याला अद्याप मिळणार आहे. त्यामुळे आपल्या लोकनेत्याची जी दूरदृष्टी आहे की वसई तालुक्यात कोणताही व्यक्ती पाणी विना राहू नये आणि त्या अनुषंगाने हा एक चांगला निर्णय आम्ही घेतलेला आहे. नक्कीच होते उपमहापौर मार्शल लुपिस यांनी सांगितलेलं आहे की लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची ही संकल्पना होती, यांचा हा पूर्णपणे मार्गदर्शन होतं. त्याच अनुषंगाने जे वसई विरार शहरामध्ये ज्या चाळी आहेत, ज्या ओसी मिळालेल्या इमारती आहेत, आता त्या सगळ्यांना पाणी मिळणार आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षापासूनची जी आस होती पाण्यासाठी ही आता पूर्ण होणार आहे. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई विरार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.